दुसरा प्रश्न आहे, मी ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज सांगेन. मी ॲक्टिव्ह वाईज बनवेल, तुम्हाला पॅसिव्ह वाईज बनवायचं आहे. तयार आहे तुम्ही सर्व? याच्यामध्ये घाबरायचं नाही बेटा, आपण सर्व एक कुटुंबच आहे. आय राईट अ लेटर, याचं पॅसिव्ह वाईज बनवा. कोण बनवू शकते? हात वरती करा. आय राईट अ लेटर. एकच पोरगा दिला आहे, बाकी कोणीच अभ्यास करत नाही. बाकी सर्व डप्पू विद्यार्थी आहे काय सिंधी रेल्वेचे. मला तर वाटलं सिंधी रेल्वे खूप पुढे आहे, हुशार विद्यार्थी आहे. हां, अजून कोणीच नाही. ठीक आहे बेटा, सांगतो. व्हेरी गुड, 3 क्लास फॉर हिम. तुम्हाला अजून अभ्यास करायचा आहे. तिसरा प्रश्न माझ्या प्रशिक्षण केंद्राला जे पण मुलं मुली येतात त्यांना मी प्रश्न विचारत असतो, जेणेकरून मला माहीत पडलं पाहिजे की ते अभ्यासामध्ये किती स्ट्रॉंग आहे. तिसरा प्रश्न माझा, न्यूटनचा थर्ड लॉ सांगा. न्यूटनचा थर्ड लॉ सांगा. कोणी एनीबडी? कोणालाच माहिती? सांग बेटा. येस, व्हेरी गुड. एव्हरी ॲक्शन इज रिॲक्शन, राईट? समथिंग इज दॅट. चलो शाबास, बरोबर. 3 क्लास फॉर हिम. शाबास, व्हेरी गुड. त्याच्यानंतर माझा 5वा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या गृहमंत्र्याचं नाव सांगा. हातवरती. कोणाला? हातवरती, बोलायचं नाही. भारताच्या पहिल्या गृहमंत्रीचं नाव सांगा. कोणालाच माहीत नाही. मी तुम्हाला एक हे देऊ का? क्ल्यू देऊ. त्यांना लोहपुरुष पण म्हणतात. आता सर्वांना आठवेल, त्यांना लोहपुरुष पण म्हणतात. कोणालाच माहीत नाही. 5-6 लोक जनरल नॉलेज पोरांचं. कुठं चालले आपली नवीन पिढी? अभी पूछ लिया तो उस पिक्चर में डांस किसने किया तो बहुत लोग हाथ खड़े करते हैं. कोई बात नहीं, पिक्चर का भी नॉलेज होना चाहिए बेटा. कौन सी हीरोइन है, कौन सा हीरो, उसका भी नॉलेज होना चाहिए. लेकिन जो अपने काम का है उसका भी नॉलेज होना चाहिए. सरदार वल्लभ भाई पटेल, काय नाव आहे? इज द फर्स्ट होम मिनिस्टर ऑफ इंडिया. ठीक आहे. चलो, मी 12वी पर्यंत आलो तुमचं. 12वीत तुम्ही एअरफोर्स आणि नेव्हीला सायन्स ग्रुपमध्ये असं तर भरती होऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही 11वीमध्ये जर असता, 11वीमध्ये असताना तुम्हाला NDA करायचं आहे. काय करायचं आहे? NDA. NDAचा अर्थ काय होतं? कोण सांगू शकते? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. काय होते? मला रिस्पॉन्स द्या कम से कम. म्हणा मराठीमध्ये, राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी म्हणा. तर ज्या मुला मुलींना याच्यामध्ये भरती व्हायचं असेल तर 11वीमध्ये असताना तुम्ही NDAची टेस्ट देऊ शकता. महाराष्ट्र सरकारची एक संस्था आहे SBI. काय संस्था आहे? त्याची एक एंट्रन्स होते आणि त्याची तुमची NDAची तयारी एंट्रन्सची ती संस्था करून घेते. आणि प्रायव्हेट संस्था तर खूप आहे, पण तुम्ही त्याची जर परीक्षा पास झाली SBIची तर तुमचं NDAमध्ये अधिकारी बनण्याचे चान्सेस जास्त असतात. मला नारायण आत्रामजी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा मी केव्हा पण येतो मुलांपाशी जर डायरी आणि पेन असलं, म्हणजे मी जे सांगतो त्यांनी ते नोटिंग केलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या जीवनभर ते पाहू शकतात. क्योंकि दिमाग में घर में जाएंगे, मोबाइल में चालू हो जाएगा इंस्टाग्राम, सब भूल जाएंगे. चलो कोई बात नहीं, समझ में आया NDA का मतलब? चलो, कोणाला NDA मध्ये जायचं आहे? चलो शाबाश, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. आता पण वेळ गेली नाही बेटा. तुम्ही जर डिसाईड केलं तर तुम्ही काही पण बनू शकता, पण तुमच्या मनामध्ये स्वप्न असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? स्वप्न असलं पाहिजे. सपोज आता तुम्ही 10वीत पण भरतीने झाले, 12वीत पण झाले, तर नंतर तुम्ही जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, स्नातक केलं, BA BCom MSc BSc, तर तुम्ही CDS ची एक्झाम देऊ शकता. कोणती एक्झाम देऊ शकता? CDS म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस. काय अर्थ आहे? कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये तुम्ही अधिकारी पदाची आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये एक्झाम देऊन अधिकारी पण बनू शकता. त्याचप्रमाणे आर्मीमध्ये तुम्ही इंजिनियर कोरमध्ये अधिकारी बनू शकता, सिग्नलमध्ये अधिकारी बनू शकता. तुमच्यापैकी कोणी जर नर्सिंग केलं तर तुम्ही नर्सिंग कोरमध्ये जाऊ शकता. असे वेगवेगळे नोकरीच्या खूप साऱ्या संधी आहेत. इधर उधर मध्ये बडे बडे सलामत नजर सामने. तर नोकरीच्या खूप संधी आहेत, ज्याच्यामध्ये काही करप्शन नाही आहे, काही तुम्हाला पास पैसे कोणाला द्यावं लागत नाही आहे. स्वतःची बॉडी स्ट्रॉंग करा, फिजिकल पास व्हा, रिटर्न द्या आणि तुम्ही भरती व्हा. तर संरक्षण दलामध्ये, मिलिटरीमध्ये, एअरफोर्समध्ये, पोलीसमध्ये कोणाकोणाची जायची इच्छा आहे? शाबाश, वेरी गुड. चलो हाथ नीचे. हाँ बेटा, आपको जिंदगी में क्या बनना है बेटा? आप खड़े हो जाओ. हेलो, खड़े हो जाओ. तुला काय बनायचं आहे जीवनामध्ये? एअर होस्टेस. व्हेरी गुड, बेस्ट लक बेटा. शाबाश, व्हेरी गुड. तुला काय बनायचं आहे? सोल्जर. शाबाश, व्हेरी गुड. चलो, बहुत अच्छी बात आहे. पहिले तर मी तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की सध्या तुमच्यासारखे मुलं मुली घरी, कोणी मोबाईल पाहत आहे, कोणी TV पाहत आहे, कोणी लग्नामध्ये आहे, कोणी रिसेप्शनमध्ये आहे. तुम्ही इथे वेळ काढला आणि हे सर्व ऐकत आहात. तुम्ही स्वतःसाठीच टाळ्या वाजवा सर्वांनी.
चला, माझं जे काही थोडंफार तुम्हाला सांगणं होतं ते झालं. तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल संरक्षण दलामध्ये भरती होण्याबद्दल किंवा काही पण प्रश्न, तर तुम्ही मला विचारू शकता. घाबरायचं नाही. जो करे शर्म उसके फुटे करम, जो डरते रहेगा पीछे बैठते रहेगा वो जिंदगी में कभी आगे बैठेगा नहीं. जो प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेईल, सरांनी काही काम दिलं ते करण्यासाठी पुढे येईल, त्याच्यामध्ये नेतृत्व क्षमता विकसित होते. पण आजकालच्या मुलांचं पाहिलं, कोणी काही काम सांगितलं तर त्याला टाळाटाळ करतात, कोणी काही काम सांगितलं त्याला कॅचअप करून कम्प्लीट करायचं, तेव्हा तुमच्यामध्ये नेतृत्व क्षमता विकसित. तुमच्यापैकी कोणाचा काही प्रश्न? काहीच प्रश्न नाही. हा, शाबाश बेटा, पूछिए. व्हेरी गुड, इसके लिए तालियां बजाओ. मी काही सांगितल्यानंतर तिच्यामध्ये निर्माण झालं की बा प्रवीण पेठे बॉर्डर होता तर हा कसा गेला आणि मला जर जायचं असेल तर मी कशी काय जाऊ शकतो. जसं बेटा मी तुला सांगितलं, तुला जर BSF मध्ये भरती व्हायचं असेल, जी भारत पाकिस्तान भारत बांगलादेशवर भारत देशाची जी सीमा आहे, बॉर्डर आहे, त्याची सुरक्षा करते, तर त्याच्यामध्ये फक्त 10वी पास पाहिजे बेटा. 10वी पास झाल्यानंतर फिजिकल होते. 3 किलोमीटर तुला रनिंग किंवा 2 किलोमीटर तुला रनिंग करावी लागेल. त्याच्यानंतर हे जे प्रश्न तुला मी विचारले, 8वी 9वी 10वीचं जनरल नॉलेज, हिस्ट्री, जिओग्राफी, इंग्लिश, मॅथ्स, बेसिक, ह्या गोष्टी जर तुला आल्या तर तू भरती होऊ शकते. मी 10 भरत्या दिल्यानंतर 11व्या भरतीमध्ये भरती चालवतो. सोपं नाही आहे, साधना आहे, खूप हार्डवर्क आहे, पण पॉसिबल आहे. असं म्हणजे पॉसिबल नाही असं नाही. दुसरे मुलं मुली करू शकतात तर तुम्ही पण करू शकता. हां, दुसऱ्याचा अजून कोणाचा काही प्रश्न? हां, पूछे बेटा. शाबाश, व्हेरी गुड. व्हेरी गुड क्वेश्चन. ह्या मुलीने विचारलं की पोलीसमध्ये भरती होण्यासाठी काय करावं लागते. पोलीसमध्ये मुली पण भरती होऊ शकतात, मुलं पण भरती होऊ शकतात. मुलांना जर भरती व्हायचं तर 1600 मीटर रनिंग आहे, मुलींना जर भरती व्हायचं आहे तर 800 मीटर रनिंग आहे. जो ट्रॅक असतो गोल गोल तो असतो 400 मीटरचा, म्हणजे ते 2 ट्रॅक तुला धावावं लागेल. मुलाला जर भरती व्हायचं त्याला 4 ट्रॅक धावावं लागेल. त्याच्यानंतर 100 मीटर स्प्रिंट. स्प्रिंट म्हणजे फास्ट धावणं, स्प्रिंट म्हणजे फास्ट धावणं. त्याच्यानंतर शॉर्टपुट म्हणजे गोळा फेक, गोळा तुला फेकावं लागेल. म्हणजे फिजिकलमध्ये तुला 100 मीटर रनिंग, 400 मीटर रनिंग आणि शॉर्टपुट आणि रिटर्नची एक्झाम द्यावं लागेल बेटा, म्हणजे तू पोलीससाठी भरती होऊ शकशील. व्हेरी गुड बेटा. हां, नेक्स्ट. हाँ, उसका स्वयंसेवक है. ओके चलो. हाँ, इसमें से कौन? पूछो बेटा. शाबाश, व्हेरी गुड क्वेश्चन. शाबाश, बैठो बेटा. म्हणतात माणसाने जे पण प्रश्न आपला मन अपना दिल पूछता है उसको पूछना चाहिए. आजकल गूगल बाबा तो है, गूगल को अच्छे क्वेश्चन बहुत कम पूछते हैं, लेकिन हम लोग इंस्टाग्राम फेसबुक में खोए रहते हैं. यूट्यूबचा पण तुम्ही विचार करा, गुगलचा यूज करा, पण चांगल्या कामासाठी करा. ह्या मुलाने चांगला प्रश्न विचारला बेटा. तुझे रायफलचं म्हटलं, आपल्या भारत देशामध्ये काय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक रायफल असोसिएशन असते. काय असते? रायफल असोसिएशन असते, संघटना असते. त्याच्यामध्ये तुझ्यासारख्या मुलांना रायफल शूटिंगचं प्रशिक्षण देण्यात येते. तुला जर घ्यायचं असेल तर तू वर्धेमध्ये जिल्हा स्टेडियम मध्ये हे प्रशिक्षण केंद्र चालते. काय नाही, तू आता पण सुरू करू शकतो. तुझं वय मला वाटतं 8-10 वर्षाचं आहेस, नो प्रॉब्लेम. तिथे कधी तू वाटलं तू माझा नंबर घे, माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करते. सर माझे मित्र आहे, मी तुझा परिचय करून देईन, ओळख करून देईन. कोणाला जर माझा नंबर घ्यायचा असेल तर यूट्यूबवर मी आहे, फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे आणि माझं चॅनल पण आहे प्रवीण पेठे नावाचं. तुम्ही केव्हा पण तुमचा काही पण प्रश्न असेल तर मला विचारू शकता, कारण मी माझं जीवन समाजासाठी देशासाठी पुन्हा समर्पित केलेलं आहे. कारण बॉर्डरवरून मी बोनस लाईफ जगून राहिलो. माझ्यासोबतचे माझे जे मित्र होतं, कोणाला गोळी लागली, कोणाला बॉम्ब ब्लास्टमध्ये उडून गेला, कोणी समुद्रात बुडलो, पण मी जिवंत बॉर्डरवरून वापस आलो. माझं हे बोनस पेनॉल्टी लाईफ मी जगत आहे. सो आय डिसाइडेड टू डिवोटेड माय लाईफ टुवर्ड्स द सोसायटी अँड नेशन. चलो, और किसी का सवाल अजून कोण? हाँ बेटा, शाबाश. आई एम वेरी प्राउड ऑफ यू. ऑफ कोर्स ऑल सिंधी वासी इज प्राउड ऑफ यू. वन डे यू बिकम वन ग्रेट पर्सन इन दिस वर्ल्ड. I think so. I pray to God. Okay, please carry on. Please loudly, because of bomb blast and border. जोरान बोल. हात बांधून विचारायचा प्रश्न. दौड़ के आओ, आ गया, शाबाश. दौड़ के आओ. हाँ, पूछिए. यहाँ पे पूछिए, कोई बात नहीं, पूछिए. एअरफोर्स साठी आतापासून काय काय करायचं? वेरी गुड बेटा, बैठिए. चलो इधर चलो. अभी आप कौन से क्लास में हो? 9th में हो. इधर सामने आइए.
यांनी मला प्रश्न विचारलाय की इथे एअरफोर्स बस. जाण्यासाठी काय करू शकतो. तुला एअरफोर्स जाण्यासाठी 4 मार्ग आहे बेटा, पण तुझं जे बौद्धिक हे आहे ते चांगल्या प्रकारचं असं मला वाटत आहे. तर एक तर तू शिपाई म्हणजे एक सोल्जर, त्याची रँक वेगळी असते, त्याला वेगळं काही म्हणतात, तर त्याच्यामध्ये तू भरती होऊ शकतो किंवा 10वी किंवा 12वीच्या बेसवर. पण माझं असं म्हणणं आहे तू त्याच्यामध्ये प्रयत्न नको करू, तू इझिली भरती होऊन जायचं. तुझं जे मला IQ वाटत आहे, तुझं जे माइंड वाटत आहे, तू NDA साठी प्रयत्न कर. कशासाठी? NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी. याची एक्झाम तू 11वी असताना एक याची एंट्रन्स टेस्ट होती. एक संस्था आहे महाराष्ट्राची SPI, काय आहे ती संस्था, तुझी टेस्ट घेते NDA ची तयारी करून घेण्यासाठी, आणि त्याच्यासाठी तू प्रयत्न कर. त्याच्यानंतर पण तू जर सक्सेस नाही झाला तर तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर देर आर सो मेनी ब्रँचेस टू एंटर इन एअरफोर्स, अंडरस्टँड. बट यू पहिले तू सर्वात चांगलं लक्ष केंद्रित कर की 11वी मध्ये असताना तू NDA ची एक्झाम दे. आपल्या वर्धेमध्ये, आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये एक ॲटो चालक आहे, जे मुस्लिम परिवाराचे आहे. त्याचे दोन्ही पण मुलं मेहनत करून ह्या NDA मध्ये अधिकारी बनले. त्याचे वडील ॲटो चालवतात, पण त्या मुलांनी निश्चय केला, अभ्यास केला रात्रंदिवस, NDA काय असते, कसं काय करायचं, आणि ते दोघे मुलं आता NDA मध्ये आहे. जर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिला त्या मुलांचे नंबर पण मी तुला देईल, कारण आपण जर कोणासोबत चर्चा केली, बोललो, तर आपल्याला काही शिकायला भेटते. व्हेरी गुड बेटा, आई एम प्राउड ऑफ यू. एनीबडी और किसी का कोई सवाल? किसी का मेरे ख्याल से कोई सवाल नहीं है. तर मी तुम्हाला हेच करेल बेटा की जीवन हे एकदाच भेटते, म्हणून जास्तीत जास्त मेहनत करा. आणि आजकालचं जग खूप पुढे गेलेलं आहे, AI आणि ChatGPTचा जमाना आलेला आहे. तुमचं टेक्निकल नॉलेज पण चांगलं असलं पाहिजे. ज्याचं इंग्लिश चांगलं नाही त्यांनी रॅपिडेक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्सचं एक पुस्तक असते, ते प्रत्येकाने एक विकत घ्या. 200-250 रुपयाचं पुस्तक असते, म्हणा रॅपिडेक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स. हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन पण बोलवू शकता, किंवा वर्धेमध्ये केळकर बुक डेपोच्या समोर कठाणेचं दुकान आहे, तिथे पण तुम्हाला अवेलेबल आहे. हे याच्यासाठी सांगत आहे, मला बिझनेस नाही करायचा आहे, तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग झालं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. कारण ह्या जगामध्ये जर तुम्हाला ऑलराऊंडर बनायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक नॉलेज असलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. चलो ठीक है, आप लोग सभी मेरी बातों से संतुष्ट हो, बोर तो नहीं हुए? चलो शाबाश, वेरी गुड. आई एम प्राउड ऑल ऑफ यू एंड बेस्ट लक ऑल ऑफ यू. जाते जाते समय सिर्फ 2 बात करूंगा मैं, जो हमेशा करता हूँ. ना मैं हिंदू बनूंगा, ना मैं हिंदू बनूंगा, ना मैं मुसलमान बनूंगा. मैं इंसान की औलाद हूँ, मैं इंसान बनूंगा. अभी मैं एक नारा लगाऊंगा और आप लोग भी उसके पीछे नारा लगाना है. मैं बोलूंगा आगे बढ़ो, आपने बोलना है सबसे आगे बढ़ो. बोलो आगे बढ़ो, आगे बढ़ो, आगे बढ़ो. चलो अभी मैं जस्ट आपका फिजिकल चेक करूंगा. मैं बोलूंगा खड़े हो जाओ, फटकी ना खड़े होना. बोलूंगा अभी नहीं, जब बोलूंगा नीचे बैठ. करंट, जैसा करंट आता है ना वैसा कर, खड़े जाओ, नीचे बैठ. जे म्हातारे झाले ते हात लावून राहिले, ज्याच्यामध्ये करंट आहे, बॉडी चांगली आहे, ते एकदम उभं होत आहे. आता मी पाहतो कोण म्हातारे आणि म्हातारे आहे. खड़े जाओ, शाबाश, नीचे बैठ. बहुत बढ़िया, बड़े बड़े सादम बैठ. चलो सभी लोग फिर मेहनत करोगे. आपल्या आई पप्पांचा जो मेहनत आहे, पसीना आहे, त्याला वेस्ट जाऊ द्याल का? माँ बाप का नाम रोशन करोगे पक्का? चलो शाबास, माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे. आणि तुमच्या व्यक्तिगत जीवन जगत असताना तुम्हाला काही पण अडचणी आल्या तर तुम्ही प्रवीण पेठे सोबत संपर्क करू शकता. मला तुम्हाला जितकं सहकार्य करू शकेल मी नक्कीच करेल. खास करून तुम्हाला जर संरक्षण दलामध्ये जायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करू शकता. माझा नंबर मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक सोशल मीडियावर आहे. आपल्या नारायणजी आत्राम साहेबांजवळ पण आहे. आणि हा व्यक्ती आपलं घरदार सोडून तुमच्यासारख्या तरुण पिढी घडल्या पाहिजे म्हणून रात्रंदिवस एक करतो. तर त्या नारायणजी आत्राम आणि शेलवकर साहेबांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा एकदा. आणि तुम्हाला जे पण ते सांगतात त्याचा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. कारण जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला गुरु खूप आवश्यक आहे. आजकाल नवीन जी तुमची पिढी आहे, मी तुम्हाला म्हणत नाही तुमच्यामध्ये सहनशक्ती खूप कमी झालेली आहे, तुम्हाला गुरुची आवश्यकता नाही आहे, म्हणते की मला सर्व माहित आहे. पण नाही, जीवनामध्ये सक्सेस व्हा. गुरु तुम्ही आईला बनवा, बाबाला बनवा, कोणालाही बनवा, पण गुरु खूप आवश्यक आहे. कारण एकदम नॉलेज प्रत्येकाला नाही येत असते, हळूहळू नॉलेज येते. चलो, काही मी बोलताना चुकीचं बोललो असेल तर मी क्षमा मागतो आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. थँक्यू. जय हिंद, जय भारत.